नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी परत एक घेऊन आली आहे छान अशी रेसिपी जी सर्व महाराष्ट्रीयन लोकांना आवडते. तो म्हणजे खुसखुशीत पुऱ्या. पुऱ्या बनवण्यासाठी आपण काही ट्रिक्स यूज करणार आहोत, ज्यामुळे पुऱ्यांचा कलर एकदम परफेक्ट होईल आणि छान अशा टम्म फुगलेल्या होतील. तर चला त्यासाठी आपण रेसिपी पाहूया. तर ज्या पुऱ्या आहेत त्या आपण प्रॉपर गव्हाच्या बनवणार आहोत, विदाऊट एनी मैदा किंवा रवा. तर त्यामुळे मी प्लेन गव्हाचं पीठ 2 कप घेतलेलं आहे. तर छान चाळून घ्या. त्याच्यामध्ये ॲड करा थोडंसं मीठ अगदी चवीपुरतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जातील 2 चमचे पिठी साखर. पिठी साखरेमुळे कलर खूप छान येतो आणि खुसखुशीत होतात. त्याच्यासोबत जाईल मोहन म्हणजे उकळतं तेल. हे मोहन टाकलं की आपल्याला हे मोहन सगळीकडे पिठांना चोळून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते आहे तशा प्रकारे दोन्ही हातांमध्ये पीठ घ्या आणि छान चोळा. अजिबात गाठी किंवा गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत आणि मोहन आपलं सगळीकडे पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. आता मोहन आपलं व्यवस्थित लागलं हे आपल्याला पिठाचा रंग बदलल्यावर आपोआप समजून जाईल. तुम्ही पाहू शकता पिठाचा रंग थोडासा ब्राउनिश असा झालेला आहे. तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि जाडसर असा घट्ट गोळा मळून घ्या. हा गोळा आपल्याला एक 10 ते 20 मिनिटांसाठी छान असा बाजूला झाकून ठेवायचा आहे. तर आता मी याच्यासोबतच तेल गरम करायला घेते. तेल थोडं जास्त प्रमाणात घ्या म्हणजे पुऱ्या आपल्या फुगतील. आता आपण इथे परत एक ट्रिक वापरणार आहोत. आपण एक एक पुरी न लाटता एक मोठी जाडसर चपाती लाटून घेणार आहोत बिना घड्या घालता आणि त्याचे वाटीनं असे छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहोत. तर इझिली तुमच्या 4 पुऱ्या एका पोळीमध्ये तयार होतात. तर आपण या छान तळून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता पुऱ्या आपल्या एकदम टम्म फुगल्या गेलेत आणि कलर सगळीकडे एकसारखा आलेला आहे. तर व्हिडिओमध्ये दिलेल्या सर्व ट्रिक्स जर यूज केल्या तर तुमच्याही पुऱ्या अगदी अशाच एकसारख्या आणि टम्म फुगलेल्या बनतील. तर तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत आणि एकदम टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या तयार आहेत. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.